नमस्कार। आम्ही सगळे तर पुण्यावरून आलेलो आहे आणि आमचा उद्देश काय आहे, उद्देश दुसरा काय असणार आहे। अयोध्येमध्ये हा जो विश्वाचा सगळ्यात मोठा जो सोहळा होतोय, या सोहळ्याला उपस्थित राहायचं, इथं यायचं, हा एकच स्वप्न घेऊन आम्ही इथं आलोय। आमच्याकडे कुठलं पत्रिका नव्हती, कुठलं इन्व्हिटेशन नव्हतं, पण तरी सुद्धा राम भरोसे म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीनं रामावर भरोसा ठेवून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। लय सुंदर रामाच्या भरोसावरून तुम्ही आले तिथे आणि 500 वर्षानंतर राम लल्ला प्राणप्रतिष्ठा होणार आहे काल उद्या, आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय तुमची भावना आहे? 500 वर्षानंतर भावना तर आपण शब्दात व्यक्त नाही करू शकत, पण आपल्या संपूर्ण हिंदुस्थानचा जो इतिहास आपण बघितला, 550 वर्षापूर्वी जो संघर्ष झाला त्याला रक्तरंजित तिच्यात कित्येक धारकरी सनातन हिंदूंनी ती या ठिकाणी रक्त सांडलं आणि या रक्ताचं आज हे भव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहते। आणि त्याच्याविषयी आपण काय बोलू शकणार? आपण हे इथं आलो, आपल्याला हे मंदिर आपल्या जन्मात आपल्या डोळ्यांनी बघता येते, तर हे खूप मोठं भाग्य आपल्या संपूर्ण हिंदूंचं आहे, आपल्या पिढीचं आहे, आणि ते सार्थकी लागून घ्यावं, आपण इथं यावं, हा सोहळा आपल्या अंगीकृत करावा, यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। बिलकुल। आणि आम्हाला या ठिकाणी उद्या रामलालाचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे, आणि त्यासाठी दर्शन होईपर्यंत आम्ही इथं थांबणार। आणि दुसरं हे की आपली जे काय पण झालं, 500 वर्ष जे स्ट्रगल केली, सर्व लोकांनी आपली बलिदान दिलं, किती लोकांनी आपली जान निछावर केली। आता तुम्हाला वाटतं का ही आपली जी श्रद्धा आहे, आपला जो फेथ आहे, विश्वास आहे, तो आता वाढणार हिंदूमध्ये? नक्की 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 इतकाच वाढलेला आहे। विश्वास त्याच वेळेस वाढतो ज्यावेळेस बलिदान असतं, आणि बलिदानाची जर पूर्ती झाली तर ते मूर्त स्वरूप असतं, ते आपल्या अयोध्याचं मंदिर आहे। कित्येक लोकांचं बलिदान या ठिकाणी आहे, असंख्य हिंदू आहेत, सगळ्या समाजातले, सगळ्या धर्मातले, सगळ्या पंथातले लोक या ठिकाणी शहीद झाले। त्यांनी कार सेवा केली, आपापल्या परीने आंदोलन केली, त्याग केला, आणि त्यागाचं हे प्रतीक म्हणून आज रामांचं, श्रीराम प्रभू रामचंद्रांचं आज मंदिर उभं राहते। आणि हे मंदिर आणि एकच सांगावं असं वाटतं, एकच सांगावं वाटतं, छत्रपतींनी सांगितलंय, छत्रपतींनी सांगून ठेवलंय की धर्माचं धर्म ज्यावेळेस बुडेल त्याच्या वेळेस गीतेमध्ये सांगून ठेवले, ज्याच्या वेळेस धर्म लयाकडे जाईल त्याच्या वेळेस मी पुन्हा जन्म घेईल। आता प्रभू रामचंद्र आज परत येतात, आज हे धर्माचं हनन करणाऱ्या लोकांसाठी, हनन करणाऱ्या या समाजासाठी परत प्रभू रामचंद्रांचा अवतार या ठिकाणी झाला असं आम्हाला वाटतं। आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला काय वाटतं, हे जे होत आहे उद्या जे होणार प्राण प्रतिष्ठा, ते हिंदू समाजासाठी शुभ नाही पण विश्वासाठी शुभ आहे? नक्की नक्की। मुळातच भारतवर्ष हे संपूर्ण जगतासाठी विश्वगुरु आहे, आपण विश्वगुरु आहे, आणि मोदींच्या संकल्पनेनुसारच आणि आपल्या अध्यात्माच्या संकल्पनेनुसार आपण विश्वगुरु बनण्यापासून आपण पाऊल पुढे टाकत चाललोय। तर समस्त भारतवासियांनी आपण हेच ध्येय लक्षात घेऊन आपापल्या ते जाती, पंथ, वाद विवाद याकडे न बघता एक मार्गावर, राम मार्गावर सर्वांनी चाललं तर नक्कीच ही पायरी पूर्ण करून आपण कळसाला पोहोचू शकतो, आणि जगद्गुरु बनण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही। हिंदू हा सगळ्यात पुरातन धर्म आहे, आणि तो सगळ्या धर्माचा कळस, पाया पण आहे आणि कळस पण आहे। थँक्यू तुम्हाला टाइम दिला, आपला खूप आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हनुमान की हनुमान की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे प्रणाम, जय श्रीराम। नंबर द्या मला, मी तुम्हाला लिस्ट नंबर